श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरातील कोणत्या दिशेला काय असावं आणि काय नसावं। कारण आपण ज्या वास्तूमध्ये राहतो किंवा ज्या घरामध्ये राहत असतो त्या घरातील दिशा ही तेवढ्याच महत्त्वाच्या असत्या। कारण त्या वास्तूमध्ये आपल्याला आपली चांगली प्रगती होण्यासाठी किंवा आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरातील दिशा ही महत्त्वाच्याच असतात। त्यामुळे आपल्या घरातील वस्तू ह्या कोणत्या दिशेला असल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या जे आपण काम करत असतो किंवा जी आपण पूजा अर्चा करत असतो तर ती फलदायी होण्यासाठी किंवा आपलं चांगलं आरोग्य लाभावं यासाठी कोणत्या दिशेला आपण काय ठेवलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण चारही दिशांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणती वस्तू ठेवायची आणि समजा ती वस्तू ठेवली तर त्याचे परिणाम काय होतात त्या दिशेला किंवा त्याचे चांगले परिणाम काय होतात, वाईट परिणाम काय होतात, तर ते संपूर्ण आज माहिती घेऊन आलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आहे की उत्तर दिशा। तर उत्तर दिशेला आपण जर जड साहित्य म्हणजे जसं की कपाट असेल किंवा तुमच्या घरातील फ्रीज असेल किंवा अनेक अशा काही जड वस्तू आहे तर त्या जर ठेवल्या तर आपल्याला कर्जबाजारीपणा येत असतो। किंवा या वस्तू आपण पश्चिम तसेच दक्षिण दिशेला ठेवायच्या असतात ज्या जड वस्तू असतात त्या, तर ते आपण उत्तर दिशेला ठेवलं म्हणजे आपल्याला कर्जबाजारीपणा येत असतो। तसंच आहे की जर स्वयंपाकघर जर आपलं उत्तरेला असेल तर आपल्याला पैशांसंबंधी खूप तक्रारी उद्भवत असतात। कारण ही उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, म्हणून या उत्तर दिशेला आपण शक्यतो लक्ष्मीची पूजा केली पाहिजे किंवा लक्ष्मी संबंधी जे काही पूजा अर्चा असेल ती या दिशेला केली पाहिजे। तर या दिशेला आपण स्वयंपाकघर ठेवायचं नाही। तसेच उत्तर आणि पश्चिम यामधील जी दिशा आहे म्हणजेच वायव्य दिशा, तर ही तुमच्या घराचा जो प्रवेशद्वार आहे जर तो वायव्येला जर असेल तर तुमच्या घराचा कर्ता पुरुष हा वाऱ्यासारखा हिंडत असतो। म्हणजे काय, तर ही वायव्य दिशा आहे आणि जे आपल्या घराचा प्रवेशद्वार जर त्या दिशेला असेल तर आपल्या घरातील जी कर्ती व्यक्ती आहे तर असं म्हणतात की ती जर म्हणजे ती शक्यतो घरात कमी राहती आणि बाहेरच, म्हणजे आपण प्रत्येकजण म्हणत असतो की आपल्या घरातील व्यक्ती बाहेर गेली, ती अजूनपर्यंत आलीच नाही, दिवसभर बाहेरच होती, तर त्याचा परिणाम हा होत असतो। म्हणजे घरातील जी मुख्य व्यक्ती असती ना तर ती वाऱ्यासारखी किंवा काही कामानिमित्त त्या व्यक्तीला बाहेरच थांबावं लागतं। ती व्यक्ती घरात शक्यतो कमी असती आणि बाहेर जास्त असती। त्यामुळे आपण म्हणजे आपण त्याला म्हणतो की भटकत असती विनाकारण ह्या ना त्या कामासाठी किंवा काहीतरी कारण शोधून ती व्यक्ती घराच्या बाहेरच राहत असती। त्यामुळे तो घरात ती व्यक्ती लवकर येत नाही। त्यामुळे जर त्या दिशेला जर तडे म्हणजे चीर गेलेली असेल किंवा काही विनाकारण तिथे हानी झालेली असेल तर आपली प्रगती थांबत असते, आपली प्रगती होण्यास खूप अडथळे येत असतात। म्हणून आपण या दिशेला वायव्य दिशेला शक्यतो पांढरा रंग किंवा पांढरा बल्ब बसवायचा, ते शुभ मानलं जातं। त्यामुळे आपण उत्तर आणि पश्चिम म्हणजे वायव्य दिशेला आपण कधीही घराचं प्रवेशद्वार ठेवायचं नाही। जर आपण स्वयंपाकघर जर वायव्य दिशेला जर ठेवलं तर आपल्या घरातील जी मेन स्वयंपाक करणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती ही 24 तास स्वयंपाक करत असते। म्हणजे त्या घरात पाहुणे असतात 24 तास किंवा सतत लोक ये जा करत असतात। त्यामुळे त्या व्यक्तीला काही ना काही कारणासाठी सतत स्वयंपाकामध्ये गुंतून ठेवलेलं असतं। त्या व्यक्तीला सतत जी तुमचा गॅस आहे तो सतत पेटलेला असतो किंवा सतत ती व्यक्ती किचन ओट्यामध्येच काम करत असते। तर त्यामुळे म्हणजेच काय, तर ते घर सतत भरलेलं असतं आणि ती व्यक्ती सतत किचनमध्येच काम करत असते। बाकीचे काम करण्यासाठी त्या व्यक्तीला वेळच भेटत नसतो। त्यामुळे आपण वायव्य दिशेला शक्यतो किचन नसलं पाहिजे। तर नंतर आहे की पश्चिम दिशा। तर पश्चिम दिशा ही वरुणाची दिशा आहे। म्हणजे जर या दिशेला जर आपण खड्डा ठेवला असेल किंवा या दिशेला आपण जर पाण्याचा खड्डा असेल किंवा इतर कोणताही खड्डा जर असेल तर तुमच्यावरती विनाकारण खोटा आळ येऊ शकतो किंवा कुणी तुमच्यावरती खोटी बाजू तुमच्यावरती मांडू शकतात। त्यामुळे आपण किंवा हे प्रकरण आपल्याला कोर्ट कचेरीपर्यंत जाऊ शकतं किंवा आपल्याला मानसिक संतुलनही यामुळे आपल्याला
बिघडू शकतो. त्यामुळे पश्चिम दिशेला आपण शक्यतो खड्डा कोणत्याही प्रकारचा खोदायचा नसतो किंवा कोणत्याही प्रकारचा खड्डा करायचा नसतो. तसेच पश्चिम व दक्षिण यामधील जी दिशा आहे म्हणजेच नैऋत्य, ही दिशा ही यमदेवतेची आहे. म्हणून या दिशेला पाण्याची टाकी, तसेच तळघळ, तसेच दरवाजा, तसेच खिडक्या किंवा खूप सारे दरवाजे असेल किंवा संडास नसले पाहिजे, तर या दिशेला खूप सारे दरवाजे नसले पाहिजे किंवा खिडक्या नसल्या पाहिजे. जर असतील तर वारंवार आपल्या घरामध्ये चोऱ्या होऊ शकतात किंवा घरात आपल्याला आजारपण येऊ शकतं. तसेच मान दुखणे, पाठ दुखणे, कमरेचे आजार निर्माण होणे, तसेच घरात सतत दवाखाना म्हणजे दवाखान्याची पायरी चढणे असा आपल्या घरामध्ये अनुभव आपल्याला येऊ शकतो. म्हणून जर या दिशेला जर तडे पडले असेल किंवा एखादी चीर गेलेली असेल तर पत्नीमध्येही भांडण होऊ शकतात. त्यामुळे या दिशेला शक्यतो दरवाजा, खिडक्या किंवा बाकीचे कोणत्याही प्रकारचं नसले पाहिजे. तसेच कोर्ट कचेरीपर्यंत आपले हे यामुळे भांडणे जाऊ शकतात. जर जड सामान जर तुमचं नैऋत्य दिशेला जर तुम्ही ठेवलं तर घरातील कर्ता पुरुष जो आहे तर त्याचे बेडरूम त्या नैऋत्य दिशेला आहे. नैऋत्य दिशा ही आपले जर घरातील जो कर्ता पुरुष आहे त्या कर्ता पुरुषाचीच असावी, म्हणजे तीच व्यक्ती त्या बेडरूममध्ये झोपलेली असावी. जर आपण त्या नैऋत्य दिशेला जर लहान मुलांची बेडरूम ठेवली किंवा इतर घरातील सदस्यांचं जर ठेवलं तर तीच व्यक्ती त्यावरती हक्क गाजवू शकते किंवा घरामध्ये तीच व्यक्ती म्हणजे माझंच म्हणणं खरं आहे असं हक्क गाजवू शकते. त्यामुळे शक्यतो या दिशेला आपण नैऋत्य दिशेला आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीनेच झोपण्यासाठी त्यांची बेडरूम असली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ह्या दिशांविषयी माहिती घेतलेली आहे आणि ह्या दिशांना जर आणि ही माहिती स्वतःही गुरुमाऊलींनी सांगितली आहे आणि मी तीच तुम्हाला सांगत आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्याच पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडत आहे. त्यामुळे आपल्या दिशा ह्या आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे आपलं जीवन बदलू शकतं किंवा आपलं जीवन हे धोकादायक पण बनू शकतं. त्यामुळे आपल्याला जे आपली दिशा आहे त्यानुसारच आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, तरच आपल्याला त्याचा योग्य म्हणजे आपल्याला त्याचं योग्य फळ भेटत असतं, योग्य मार्ग भेटत असतो. श्री स्वामी समर्थ.